रस्त्याअभावी शेकडो एकर सुपीक जमीन पडीत. मुरगुड परिसरातील शेतकऱ्यांची मागणी तीव्र. मुरगुड जांभूळखोरा हळदवडे गावाच्या सीमेवरील डोंगर परिसरात असलेली शेकडो एकर जमीन रस्त्याअभावी गेल्या 15 ते 20 वर्षांपासून पडीत राहिली असून त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. शेती योग्य असूनही केवळ दळणवळणाची सोय नसल्याने या भागातील शेती पूर्णतः ठप्प झाली आहे. पूर्वी या भागात भात, नाचणी, भुईमूग यांसारखी पिकं घेतली जात होती. बैलगाड्यांच्या सहाय्याने शेतीसाठी लागणारे साहित्य ने-आण करून शेतकरी कसोशीने शेती करत होते. मात्र कालांतराने मजुरांची टंचाई आणि रस्त्याचा अभाव यामुळे शेती करणं कठीण झालं असून आज ही जमीन ओसाड पडली आहे. दरम्यान सध्या साखर कारखान्यांना बाहेरील राज्यातून ऊस आणावा लागत आहे. अशा परिस्थितीमध्ये या भागात रस्ता झाल्यास स्थानिक सुपीक जमिनीवर मोठ्या प्रमाणात ऊस लागवड शक्य होऊन कारखान्यांना स्थानिक पातळीवर ऊस उपलब्ध होऊ शकतो. तसेच या भागातील जमीन रसायनमुक्त असल्यामुळे सेंद्रिय शेतीलाही मोठी संधी उपलब्ध होऊ शकते. सध्या जिथपर्यंत रस्ता पोहोचला आहे तिथपर्यंत चांगल्या पद्धतीची शेती झाली आहे. मात्र रस्ता नसलेल्या ठिकाणी जमीन पड राहिली आहे. या परिसरात पोतदार, मसवेकर, मांगले आदी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात जमीन असून ती सध्या पडून आहे. रस्ता झाल्यास शेती पुन्हा सुरू करण्यासाठी शेतकरी उत्सुक आहेत. विशेष म्हणजे रस्त्यासाठी आवश्यक जागा देण्यासही शेतकरी तयार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. मुरगुड येथील नगरसेवकांनी देखील या ठिकाणी रस्ता व्हावा यासाठी प्रशासनाकडे मागणी केली आहे. त्यामुळे शासनाने या मागणीचा गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर रस्त्याचं काम हाती घ्यावं अशी अपेक्षा स्थानिक शेतकऱ्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान ही जमीन दीर्घकाळ पडीत राहिल्यामुळे या भागात जंगली प्राण्यांचा वावर वाढू लागला असून ते आता नागरी वस्तीकडे वळत असल्याची चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. आम्ही आता मुरगुडचं शेवटचं टोक म्हणजे जांभूळखोऱ्याचं पण शेवटचं टोक म्हणजे जांभूळखोरा म्हणून प्रसिद्ध जे आहे ते ॲक्च्युली ह्या भागाला म्हणतात. आता इथं बघायला गेलं तर ह्या साईडला पोतदारांची रानं जवळजवळ 30-40 एकर रान इकडं पोतदारांचं आहे. आता आम्ही जे उभा आहे ते मांगल्यांची इथं हे जवळ 25-30 एकर रान आहे. त्याच्या पलीकडे मसवेकर, जाधव असे जवळ 100 एकर रान आता हे पूर्णपणे रस्त्याअभावी राने पडून आहेत अक्षरशः. म्हणजे इथं अगोदर भात, भुईमूग, नाचणी, जोंधळा असं प्रत्येक प्रकारची पिकं व्हायची, जनावरं जगायची. पण आता रस्त्याअभावी इथं कोणी येत नाहीत. पूर्णपणे जवळ 100 एकर रान पडून आहे. याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्याच्यात रस्त्यासाठी शासनाकडे किंवा काय असेल तर ते पाठपुरावा करून ते आपण करण्याचा प्रयत्न करत आहोत. स्थानिकांच्या मते या ठिकाणी पुन्हा शेती सुरू झाल्यास मानवी वस्ती वाढेल व त्यामुळे जंगली प्राण्यांचा वावर पुन्हा जंगलाकडे वळण्यास मदत होईल. लोकप्रतिनिधींनी याकडे तातडीने लक्ष देऊन लवकरात लवकर रस्त्याची पूर्तता करावी अशी ही ठाम मागणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्याकडून करण्यात येत आहे. केके न्यूजसाठी कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.